आणि इतर ओळखपत्र असताना मतदान कार्डासाठी अडवणूक केली जाते। ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी हा आरोप केला आहे। पडताळणीच्या नावाखाली मतदारांना बराच वेळ उभं ठेवलं जातं असा आरोपही त्यांनी केला। तो बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत। तुम्ही वरळीतल्या बूथवरती आलेला होतात। इथं मतदान कमी होत असल्याची तक्रार आहे। नेमकी काय परिस्थिती आहे आणि इतर बूथच्या तुलनेमध्ये इथली काय सिच्युएशन आहे? नाही, तुम्हाला एक तुलनात्मक सांगतो। वरळीत आतापर्यंत 18 ते 19% मतदान झालेलं आहे। यंत्रणा त्याच, माणसं तेवढ्याच प्रमाणावर मतदानाला उतरलेली आहेत। मला कोणावर भेदभाव करायचा नाही। मलबारीमध्ये आता 40% आसपास त्या ठिकाणी 38 ते 40% आसपास मतदान आहेत। तेवढा स्टाफ, तेवढी यंत्रणा, तेवढी माणसं तिथे ज्या पद्धतीने वेगाने चालले, मग इथे का स्लो होतंय? इकडचे जे अधिकारी बसले आहेत, तुम्ही जे 10 आम्हाला हे दिलेले आहेत, पुराव्यांच्या याद्या दिल्या आहेत, त्याच्यामध्ये पॅन कार्ड चालेल, रेशन कार्ड चालेल, तुमचं रेल्वेने इश्यू केलेलं आय कार्ड चालेल, बँकेचं आय कार्ड चालेल, शासकीय याचं तुम्ही ह्या कंपल्सरी आम्हाला ह्याचं निवडणूक आयोगाने दिलेलं ओळखपत्रच पाहिजे असं करून त्या ठिकाणी डिले करतायत। आतमध्ये व्हेरिफिकेशनच्या नावाखाली 6-8 मिनिटं त्या ठिकाणी लोक उभी आहेत। पुढे सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।